आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेसाठी साधा सोपा नारळी भात। नारळी भात करतोय आपण। नारळी भातासाठी एक स्वच्छ पॅन इथे ठेवलेला आहे। आता मी इथे 2 चमचे तूप घेते। तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत। तूप चांगलं गरम झालेलं आहे। इथे मी घेतलेले आहेत गोडे खडे मसाले, दालचिनी, लवंग, हिरवी वेलची। ही अशी थोडीशी अशी फोडून टाकायची। हलवून घेऊया चांगलं। खडे मसाल्यांचा खूप छान अरोमा येत आहे। आता मी इथे 1 कप 1 वाटी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। कोणतेही सुवासिक तांदूळ तुम्ही घेऊ शकता। आता हे मी 1 ते 1.5 तास मी भिजत ठेवले होते आणि पूर्णपणे निथळून घेतलेले आहेत। ते या तुपामध्ये सोडूया। व्यवस्थित फिरवून घेऊया। मी इथे केशराच्या काही काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या, त्या आता आपण घालून घेऊया। आता व्यवस्थित फिरवून घेऊया। व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये किंचितसं मीठ टाकूया। गोड म्हटलं की थोडंसं मीठ टाकावं। आता मी इथे 1 वाटी नारळाचं दूध काढलेलं आहे। नारळी भातामध्ये नारळाचं दूध हे टाकलं जातं। हे 1 वाटी दूध आहे। आता 1 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे 2 वाटी मला त्याच्यासाठी पाणी घालावं लागणार। तर 1 वाटी नारळाचं दूध आणि 1 वाटी मी पाणी घालणार आहे। आता 10 ते 12 मिनिटे आपण हे शिजत ठेवूया। भात आपला 90 ते 95% एवढा शिजला पाहिजे। आपला भात इथे शिजतोय तेव्हापर्यंत आपण नारळाचा चव करून घेऊया। मी इथे एक स्वच्छ कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालूया। जवळजवळ 2 चमचे मी तूप घातलेलं आहे, 2 टीस्पून। आता याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया। गूळ चांगला वितळू दे। थोडंसं पाणी घालून गूळ वितळून घेतलेला आहे। अर्धा वाटी मी गूळ घेतलेला आहे। आता आपण 1 वाटी याच्यामध्ये नारळाचा चव घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये थोडीशी जायफळाची पूड घालते आणि हलवून घेऊया। मस्तपैकी आपला नारळाचा चव तयार झालेला आहे। आपला भातही शिजलेला आहे, चांगला मोकळा झालेला आहे। खूप छान असा मोकळा झालेला आहे। आता या भातामध्ये हा जो नारळाचा चव बनवलेला आहे तो हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। छानपैकी व्यवस्थित असं नारळाचा चव आणि आपला केशरी भात हा मिक्स केलेला आहे। आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये वाढून घेऊया। अशा प्रकारे आपला नारळी भात तयार झालेला आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये हा नारळी भात तयार झालेला आहे। तर नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा आणि आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।